नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये काकाच्या लग्नाच्या सिरीज नंबर 3 मध्ये. तर आपण आता चाललो आहे आपल्या काकाच्या घरी, ज्यांचं लग्न आहे त्यांच्या घरी चाललो आहे, कारण की इथून पुढचे सगळे प्रोग्राम आहे जे त्यांच्या घरी आणि लॉन्चवर होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक करून द्या, चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करून द्या. तर मित्रांनो, जो कार्यक्रम स्क्रीनवर दिसतो त्याला रास पूजण्याचा कार्यक्रम असं म्हणतात. तो आपल्या हळदीच्या आदल्या दिवशी होतो आणि त्याच दिवशी आम्ही मेहंदीचा पण प्रोग्राम ठेवला होता. तर खूप भारी आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपल्या अक्का तर खूपच घेत आहे. सासू माझी मायाळू, दीर माझ्या हौशी, अक्षरावांचं नाव घेते रासपूजनाच्या दिवशी. आता असं दिवशी काढत आहे. सासू मायाळू ना मग. ते खाली जात आहे ना, आता तिथे चला, तिथे कॅमेरा घ्यायचे. झालं 5 मिनिट. इंग्रजीत चाला म्हणतात टी. रावांचं नाव घेते, 50 रुपया द्या फी. तर असं काय मेहंदीचं डेकोरेशन केलं होतं काकांनी त्यांच्या बिल्डिंगमध्ये आणि खूप भारी डेकोरेशन होतं. आणि आपल्याकडे स्पीकर ऑपरेटरची कमी होती म्हणून काका स्वतः स्पीकर ऑपरेट करत होते. आता इथे हळद फोडण्याचा जो कार्यक्रम असतो तो सुरू झालेला आहे आणि इथे जी हळद फोडली जाईल तीच हळदीच्या दिवशी माझ्या काकांना लावली जाणार आहे. तर लगेच या ठिकाणी इथे मम्मीने त्यांनी लगेच बांगड्या भरायचा कार्यक्रम जो होता तो घेऊन टाकला आहे. आणि फोटोग्राफर आल्यानंतर एकदम कडकवाला काकांचा फोटोशूट पण तो सुरू होऊन गेला होता. इथे आपल्या छोट्या बेबी स्वस्तीचा बारशाचा जो कार्यक्रम होता तो पण एकदम भारी, एकदम जबरदस्त झाला होता. काकाच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी ते मम्मी मेहंदीचा कोणी डेकोरेशन करत होती. टाटचं खूप भारी डेकोरेशन दिसत होतं. तर इथे आपल्या बहिणीचा पण फोटोशूट चालू होता. मेहंदी काढल्यानंतर एकदम भारी फोटो दिसत होते कॅमेरामधले. तर मित्रांनो, तुम्हाला जी स्क्रीनवर व्हिडिओ क्लिप दिसते ती काकूच्या घराकडची व्हिडिओ क्लिप आहे. काकूच्या पण त्याच दिवशी मेहंदीचा कार्यक्रम होता आणि आपले काका पण त्याच दिवशी तिकडे पण गेले होते मेहंदीच्या प्रोग्रामसाठी. आपण पण डान्स करत होतो, फुल धमाल करत होतो. तर सगळेजण कार्यक्रम एन्जॉय करत होते, नाचत होते, डान्स करत होते आणि आम्ही डान्स करता करता कार्यक्रम एन्जॉय करता करता मॅच बघत होतो. कारण की आपली मुंबई इंडियन्सची मॅच होती त्या दिवशी, ज्या दिवशी की आपला मेहंदीचा कार्यक्रम होता. त्या दिवशी आम्ही मॅच बघता बघता कार्यक्रम एन्जॉय करत होतो. तर मित्रांनो, तुम्हाला सिरीज नंबर 3 आवडली असेल काकाच्या लग्नाची तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि सिरीज नंबर 4 बघायला नका विसरू.